नमस्कार रसिक श्रोते हो. हिंदी फिल्म संगीत सुवर्ण काळातील गोल्डन इरा फिल्म सॉन्ग या आपल्या उपक्रमामध्ये आपण सुवर्ण काळातील गाण्यांच्या आठवणी करत असतो. परवा म्हणजे 2 दिवसापूर्वी 16 जून हे संगीतकार, गायक, निर्माते हेमंत कुमार यांचा जन्मदिवस होता आणि या निमित्ताने सगळ्या माध्यमामध्ये आपण दिवसभर हेमंत कुमार यांची गाणी ऐकत होतो आणि त्यांच्या संगीताचं विशेष भावनारगून मेलोडी आपल्याला खूप आवडणारी होती. स्वतः हेमंत कुमार यांनी गायलेली गाणी असो किंवा हेमंत कुमार गीता दत्त, हेमंत कुमार लता मंगेशकर, हेमंत कुमार आशा भोसले या अशा अनेक सहगायक गायिकांच्या सोबत हेमंतदाने गायलेली गाण्यांची आठवणी आपल्याला होणं अपरिहार्य आहे आणि ते गाणी सगळी आपल्या आवडीची आहेत. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण हेमंतदाच्या काही गाण्यांच्या आठवणी करूया. त्यांचं आबे हयात या चित्रपटातलं गाणं खूप गाजलं होतं. मैं गरीबों का दिल हूँ वतन की जुबान, मैं गरीबों का दिल हूँ वतन की जुबान, बेकसों के लिए प्यार का आशिया, बेकसों के लिए प्यार का आशिया, मैं गरीबों का दिल हूँ वतन की जुबान. तर आबे हयातमधलं हे गाणं आजही खूप लोकप्रिय आहे आणि हेमंतदांच्या आवाजाला एक असा टच होता की जो सगळ्यांना एका साधू संत पुरुषाचा धीर गंभीर असा आवाज वाटायचा आणि त्या आवाजाची मोहिनी गोल्डन इरा सॉन्गमधील सगळ्यांना श्रोत्यांना तर आहेच आहे, पण आजच्या नव्या पिढीलाही हेमंतदा यांची गाणी खूप आवडतात. त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या चित्रपटातली गाणी तर गायलीच, पण विशेषतः सुरुवातीच्या काळात देवानंदसाठी गायलेली गाणी त्यांची खूप लोकप्रिय झाली. उदाहरणार्थ 16 सालमधलं त्यांचं काय म्हणतात ऑल टाईम ग्रेट, है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा, है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा. देवानंद, वहीदा रहमान, संगीतकार SD बर्मन आणि हा चित्रपट खूप गाजला. 16 साल. पतिता या चित्रपटातलं शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हे हेमंतदा आणि लताजी यांच्या आवाजातलं युगलगीत खूप लोकप्रिय आहे. पडद्यावर आपल्याला देवानंदसोबत त्यांची नायिका उषा किरण दिसते. हे गाणं आहे याद किया दिल ने कहा हो तुम, झूमती बहार है कहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम, प्यार से पुकार लो जहाँ हो तुम. आणि शर्त या चित्रपटातले गीत ज्याचे गायक आणि संगीतकार हेमंत कुमार, हे गीत गीता दत्त यांच्या आवाजातलं पण आहे. न ये चांद होगा न तारे रहेंगे, मगर हम हमेशा तुम्हारे रहेंगे, न ये चांद होगा. आणि जालमधलं हे गाणं खूप लोकप्रिय, संगीतकार SD बर्मन आणि याच्यातलं नायक देवानंद आणि नायिका गीता बाली. ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां, ये रात ये चांदनी फिर कहाँ, सुन जा दिल की दास्तां. तर असं हे देवानंदसाठी गायलेलं आणखीन एक त्यांचं खूप लोकप्रिय गाणं आहे जे हेमंत कुमार यांच्या आवाजातलं आहे. हेमंत कुमार आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं आहे. हे
चित्रपट होता बात एक रात की. देवानंद वैद्यरामन यांच्या भूमिका होत्या आणि संगीतकार सचिन देव बर्मन. तर हे गाणं न तुम हमें जानो न हम तुम्हें जाने मगर लगता है कुछ ऐसा मेरा हमदम मिल गया न तुम हमें जानो. आणि गीतांजली प्रॉडक्शन ही हेमंत कुमार यांची चित्रपट निर्मिती संस्था होती आणि या 20 साल बादमध्ये लताजी आणि हेमंत कुमार यांची गाणी खूप गाजली. तर 20 साल बादमधलं त्यांचं गाणं जरा नजरों से कह दो जी निशाना चूक न जाए जरा नजरों से कह दो जी मजा जब है तुम्हारा दिल कहीं हो न जाए जरा नजरों से कह दो जी निशाना चूक न जाए जरा नजरों से कह दो जी. आणि कोहरामध्ये गाजलेलं गाणं पडद्यावर विश्वजित आणि वैद्यरामन, गायक संगीतकार हेमंत कुमार. बेकरार करके हमें यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए बेकरार करके हमें यूं न जाइए आपको हमारी कसम लौट आइए. तर असे हेमंतांनी गायलेले अनेक गाणे आहेत. त्यातलं आणखीन एक गाणं प्यासे पंछी या चित्रपटातलं संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि गायिका त्यांच्यासोबत सुमन कल्याणपूर. पडद्यावर हे गीत महमूद आणि अमिता या कलाकारावर चित्रित झालेलं. तुम्ही मेरे मीत हो तुम्ही मेरी प्रीत हो तुम्ही मेरी जिंदगी की पहली पहली प्रीत हो तुम्ही मेरे मीत हो. आजच्या एपिसोडमध्ये या गाण्या थांबू. दुसऱ्या एपिसोडमध्ये आणखीन काही गाणी आहेत हेमंत कुमार यांची लोकप्रिय. त्या गाण्याच्या आठवणीसाठी आपण नक्की भेटूया. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कॉमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींनाही जरूर शेअर करत चला. नमस्कार.